पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेलाय। बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून या तरुणीनं आरोपी गाडीला विनंती केलेली होती। दादा मला जीवे मारू नको अशी पीडित तरुणीनं दत्ता गाडेला विनंती केली होती। दत्ता गाडेनं गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती। तरुणीनं फलटणला जायचं तिकीट पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणात अपडेट समोर आली आहे। पीडित तरुणीचा जबाब नोंदवला गेलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, काय नेमकं या पीडित तरुणीनं आपल्या जबाबात म्हटलंय? खरं तर जी पीडित तरुणी आहे तिचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। एका महिला अधिकाऱ्याने तिचा जबाब नोंदवलेला आहे। या जबाबामध्ये ती स्पष्टपणे म्हणलेलं आहे की ज्यावेळेस तिच्यावर अत्याचार होत होता त्यावेळेस जो आरोपी आहे दत्ता गाडी त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि मला मारू नकोस असंही तिने तिला विनंती केली होती। मात्र जर तू बाहेर बोललीस तर तुझा गळा दाबून तुला मारलं जाईल असं जबाबात तिने सांगितलेलं आहे। खरं तर त्यानंतर तिने ज्या एसटीने प्रवास केला त्या एसटीचं तिकीट सुद्धा पोलिसांनी पुरावा म्हणून ताब्यात घेण्यात आलेला आहे। हा महत्वाचा जबाब त्या पीडित महिलेने या ठिकाणी नोंदवलेला आहे। अजूनही काही गोष्टी तिने नोंदवलेल्या आहेत, त्याही बाकी समोर येण्याचं प्रयत्न सुरू आहे। मात्र या ठिकाणी जबाबामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती। गळा दाबून तुला मारून टाकेल अशी धमकी देऊन त्यांनी अत्याचार केल्याचं जबाबात त्यांनी म्हटलेलं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।